हे जे खेळणं आहे याचं नाव शिट्टी. मुलांनो, तुम्हाला शिट्ट्या वाजवायला आवडतात ना? आपण आता अशी एक शिट्टी तयार करूया. या शिट्टीसाठी आपल्याला साहित्य काय लागतं? ह्या आईस्क्रीमच्या 2 कांड्या, एक कागदाची पट्टी, काडेपेटीच्या एका काडीचे 2 तुकडे आणि 2 रबर बँड. ह्याच्यापासून आपण शिट्टी तयार करणार आहोत. पहिल्यांदा हे 2 काड्या आहेत त्याच्यामध्ये हा कागद हा व्यवस्थित बसवून घ्या आणि त्याचे दोन्हीही बाजूला टोकावर हे जे 2 रबर बँड आहेत हे असे घट्ट बसवून टाका. एक या बाजूला आणि दुसरा या बाजूला. आता या ज्या पट्ट्या आहेत या 2 पट्ट्याच्या मध्ये आपल्याला ही काडी बसवायची आहे. तर ही काडी याच्यामध्ये बसवून ती या एका बाजूला आणा. दुसरी काडी अशीच बसवा आणि ती पण या एका टोकाला आणून ठेवा. ही आपली शिट्टी तयार झाली. आता ही शिट्टी वाजते कशी हे मी तुम्हाला दाखवतो. आता या शिट्टीतून आवाज काय येतो? हे ज्या 2 पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये जी कागदाची पट्टी आहे ती कागदाची पट्टी आपण जेव्हा याच्यामधनं हवा फुंकतो तेव्हा ती कंपन पावते. कुठलाही ध्वनी जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला त्याला ह्या कंपनाची फार आवश्यकता असते. आता मी तुमच्याशी बोलतोय ना, हे बोलताना जो आवाज येतोय तेव्हा आपल्या घशामध्ये जे स्वरयंत्र आहे त्या स्वरयंत्रामध्ये अशीच काहीशी रचना आहे. तिथे 2 असे हाडाचे तुकडे आहेत आणि त्याच्या 2 ह्याच्यामध्ये काही स्नायूच्या पट्ट्या आहेत आणि त्या स्नायूच्या पट्ट्यातून जेव्हा आवाज बाहेर येतो, मी बोलताना जेव्हा हवा बाहेर येते तेव्हा माझ्या घशातून आवाज येतो. अगदी तशाच प्रकारचं इथे आता होतंय की ही जी कागदाची पट्टी आहे ती कागदाची पट्टी ही कंपन पावते आणि मी जेव्हा फुंकतो तेव्हा त्या कंपन पावलेल्या कागदाच्या पट्टीतून आवाज येतो. इथे धरण्यासाठी इथे शेजारी आपण रबर बँड लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी जागा असावी. अगदी चिकटून राहिल्या तर त्याच्यामधनं आपल्याला हवा फुंकता येणार नाही, म्हणून हे 2 कागदाचे तुकडे लावलेले आहेत. तेव्हा ही रचना नीट समजावून घ्या, त्याची शिट्टी तयार करा आणि खूप मजेने ती वाजवा.